नमस्कार मंडळी. आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध कवी, गीतकार, प्रकाशक, लेखक प्राध्यापक देवानंद पवार सर, औरंगाबाद. आज पवार सरांसोबत आपण कविता आणि बरंच काही अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. सोबतच त्यांच्या काही सुप्रसिद्ध कवितासुद्धा ऐकणार आहोत. देवानंद सरांची आपण एक गाय चाटते वासर आलं ही कविता सादर करतो. पयसाच्या फुलवाणी भीम फुल लावूनात, पयसाच्या फुलवाणी भीम फुल लावूनात, काट्याच्या अणीवर भीम ठरला गुलाब, काट्याच्या अणीवर भीम ठरला गुलाब, ऊन वाऱ्याले सोसल, ऊन वाऱ्याले सोसल, पाव सालेही पाजल, ऊन वाऱ्याले सोसल, पाव सालेही पाजल, भीम मावा पहिलवान त्यानं सूर्याले दाबल, भीम मावा पहिलवान त्यानं सूर्याले दाबल, सागराचा खय खय त्याच्या आवाजाचा सूर, सागराचा खय खय त्याच्या आवाजाचा सूर, नदी नालेही हलले त्याचा पाहून अंगार, नदी नालेही हलले त्याचा पाहून अंगार, भीम ठरला निखारा, भीम ठरला निखारा, जाती जाळून टाकल्या, भीम ठरला निखारा, जाती जाळून टाकल्या, समतेच्या धम्मासाठी दिन रातीही जागल्या, समतेच्या धम्मासाठी दिन रातीही जागल्या, नदीच्या थंडीवाणी त्यानं थंडगार केलं, नदीच्या थंडीवाणी त्यानं थंडगार केलं, वैऱ्याच्या कपटाले त्यानं कापून टाकलं, वैऱ्याच्या कपटाले त्यानं कापून टाकलं, माणसाच्यासाठी भीम माझा माणूस जगला, माणसाच्यासाठी भीम माझा माणूस जगला, वाळवंट कपारीत त्यानं पाझर फोडला, वाळवंट कपारीत त्यानं पाझर फोडला, समाजाची ही गाय, समाजाची ही गाय नाही बांधली दोरीले, समाजाची ही गाय नाही बांधली दोरीले, भीम माझा झाला माय गाय चाटे वासराले, भीम माझा झाला माय गाय चाटे वासराले, भीम माझा झाला माय गाय चाटे वासराले. सोबत आहेत प्राध्यापक देवानंद पवार सर. सर महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध सुपरिचित असे कवी आहेत, प्रकाशक आहेत, लेखक आहेत. आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलास चर्चा करणार आहोत कवितेविषयी आणि कवितेतल्या विश्वाविषयी. मला सरांना एक विचारायचं आहे की सर, तुमच्या आपल्या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर मला तुमची कवितेची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, तुम्हाला का लिहावं वाटलं? बरोबर. म्हणजे बऱ्याच जणांना असं होतं की माझ्या आजीच्या मी ओव्या ऐकल्या किंवा एखाद्या सुप्रसिद्ध कवीची कविता मला खूप आवडली आणि मी त्याने प्रेरित झालो. बरोबर. तर असं तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलेलं आहे? माझ्या बाबतीत म्हटल्यावर मला असं सांगता येईल की मी कविता वयाच्या 10 वर्षाचा असताना, किंवा मला तो सांगा लागते की 5, 6, 6, 7, 8 वर्गात असताना मी माझी कविता वर्तमानपत्रात छापून यायची. क्या बात आहे. हां, वर्तमानपत्रात छापून आला की तो आनंद इतका व्हायचा. मी सुरुवातीला बाबासाहेबाची कविता केली, वामनदादाची गाणी, दीनबंधू गुरुजीची गाणी, किंवा माझी आईसुद्धा गाणे म्हणायची.
जात्यावरची गाणी म्हणायची, ओव्या म्हणायची. आणि तिचाच हा जो जो वारसा आहे हा तसाच आपण तोच आईचाच वारसा मला म्हणावा लागेल माझ्यासाठी. खूप छान, खूप छान. मग सर, वर्तमानपत्रात कविता छापून आल्यानंतर त्यातली एखादी कविता आठवते का? एक 4 ओळी त्या काळात लिहिलेली तुमची एखादी त्या कविता? काळात लिहिलेली वर्तमानपत्रामध्ये मला आठवत नाही, पण मी तर सांगू शकतो की दैनिक देशोन्नती आणि मातृभूमी हां आणि दैनिक विश्व शिवशक्ती हां हां हे जे पेपर होते, हां. या पेपरमध्ये मी लेखन करत होतो. आणि मी 11वी-12वीला असताना माझ्या कथासुद्धा छापून येत होत्या. बरोबर. आणि माझी जी कविता मला आठवते, मी सुरुवातपासून आई, देश, हम्म, माती हम्म, आणि निसर्ग, हम्म. बाबासाहेब आणि महापुरुष बरोबर हे माझे विषय राहिलेले आहेत. बरोबर बरोबर. हां. सर, आता मला आठवते की मी बऱ्याचदा तुम्हाला बघितलेलं आहे औरंगाबादच्या मोठमोठ्या राज्यस्तरीय स्पर्धांचं परीक्षण करताना. हो हो. आणि तुमच्याच भाषणातून असं ऐकलेलं आहे की तुम्ही कधी काळी त्या स्पर्धांमध्ये सुद्धा स्पर्धक म्हणून पण जात होता. हो, नक्की नक्की नक्की. मग एक राज्यस्तरीय स्पर्धेतला स्पर्धक आणि परीक्षक हा प्रवास तुम्हाला कसा वाटतो? वा वा, हा मला आवडलेला प्रश्न आहे खरोखर तसं पाहिलं तर. कारण की मला आठवते की आम्ही ज्यावेळी नागशेनवनामध्ये राहत होतो वलबी हॉस्टेलला, तर वलबी हॉस्टेलमधून आम्ही विद्यापीठामध्ये सुखराम हिवराळे यांच्या प्राध्यापक सुखराम हिवराळे स्मृतिप्रित्यर्थ एक मोठी डॉक्टर गव्हाणे सरनी त्यांचं आयोजन केलं होतं कवितेचं. वृत्तपत्रात विद्या आणि जनसंवाद विभाग. हां, बरोबर बरोबर. तर मग त्या ठिकाणचा तो जो काळ होता त्यावेळेस, ही स्पर्धा महाराष्ट्रातली एकदम अत्यंत महत्त्वाची म्हणून गणल्या जात होती. मग जेव्हा मला आठवते की 1999 का 2000मध्ये मी तिथला स्पर्धक होतो. बरोबर. आणि त्या स्पर्धेत मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं. यावेळी प्रै सोनकांबळे सर उपस्थित होते. बरेचसे मला नावं सांगता येतील. पण या ठिकाणी जेव्हा मी माझी कविता सादर केली, जेव्हा त्यांनी मला विद्यापीठाची एक छोटीशी ढाल दिली, तर तेव्हा मला अत्यंत असं मन माझं भरून आलं. क्या बात आहे. हां, हा एक मला म्हणजे फार महत्त्वाचा वाटते. आणि विशेष म्हणजे कालांतरानं काही काळानंतर लगेचच मी त्या स्पर्धेचा परीक्षक म्हणून सुद्धा राहिलेला आहे. क्या बात आहे. हां, म्हणून जेव्हा मी परीक्षण करत होतो तेव्हा मी माझ्यातील स्पर्धक मी शोधतो. आणि मी प्रामाणिकपणे जिथंही बी गेलेला आहे तिथं मी परीक्षकांचं प्रामाणिकपणे काम निभावलेलं आहे. सर, मला एक सांगा की बरेच साहित्यिक साहित्य लिहितात, पण काही कारणास्तव त्यांचं साहित्य अप्रकाशित राहतं, प्रकाशित होत नाही. साहित्य प्रकाशित होणं किती गरजेचं आहे? साहित्य हा समाजमनाचा आरसा आहे. समाजमनात जे घडतं ते साहित्यात उतरते. आता बरेचसे काही आपण लोकसाहित्य म्हणू. लोकसाहित्य कुठं लिखित जरी नसलं परंतु प्रत्येकाच्या ओठावर आहे. बरोबर आहे. बरोबर. मग याही संदर्भात काही ज्या काही योजना असतात गव्हर्नमेंटच्या, त्यांना जर चांगलं वाटलं तर नवीन पिढीने त्या तशा माणसाचं साहित्य, तशा लेखकाचं साहित्य निर्माण करून साहित्य संस्कृती मंडळाच्या निदर्शनाचं आणून द्यावं असं मला वाटतं या ठिकाणी. सर, याच्यामध्ये मला अजून एक असं म्हणायचं होतं की साहित्य प्रकाशित झालंच पाहिजे का? म्हणजे बरेच आता आमचे कवी मित्र असतात जे नवीन लिहायला लागतात, त्यांचा असा एक अशी धारणा झालेली असते की जोपर्यंत एखादा आपला काव्यसंग्रह प्रकाशित होत नाही तोपर्यंत काही आपण असे प्रतिष्ठित कवी म्हणून गणल्या जात नाही. नाही नाही, तसं काही नाही. परंतु काय आहे, आपल्या ज्याला काव्यसंग्रह म्हणतो, आता एक समाजात अशी एक प्रथा पडली की तू मला कार्यक्रमाला बोलव, मी तुला कार्यक्रमाला बोलवतो. ओरिजिनल जे आहे, मी तुम्हाला सांगतो, माझी कविता प्रकाशित होण्याच्या अगोदर मायचं चित्रण ही कविता अनेक ठिकाणी गाजलेली आहे. त्या कवितेनं मी ओळखत होतो. नंतर कुठं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्याद्वारे माझा काळोखाला भेदणारा सूर्य हा प्रकाशित झाला. अच्छा, आपला काळोखाला भेदणारा सूर्य हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. हो, चालेल सर. सर, मला वाटते आपण चर्चा करतोय, आपली चर्चा अशीच सुरू राहील, पण कवितेविषयी चर्चा करतो म्हटल्यावर एक कविता तुमची आता सध्या मला ऐकायला आवडेल. तुमच्या आवडीची तुमची स्वतःची एक कविता प्लीज म्हणा. चालेल.
कविता कसं आहे, कवी म्हटलं की कविता आलीच पाहिजेत आणि माणूस म्हणतेच. कविता मित्र हे सहज निर्माण होत नाही. जो जाणीवपूर्वक कविता लिहिते ती कधी कविता होत नसते. मी उडून ताडून कधीही कविता केली नाही. कारण कविता ही जसं दूध आपण तापलेल्यावर कशी साय निर्माण होते, त्याचप्रमाणे तापलेलं जे रक्त असते, विचाराचं रक्त, काळजीचं रक्त, ज्याला मेहनतीचं रक्त, दारिद्र्य, दुःख, दास्य, अन्याय, अत्याचार याच्यामुळे माणसाच्या रक्तात जो परिणाम होतो त्याची जे प्रिंट तयार होते आपल्या जीवनात, आपल्या विचारात, ती लेखणीनं बाहेर येते. तीच कविता खरी. जाणीव बुजून ज्याला आपण म्हणतो जाणीवपूर्वक कविता लिहिणं म्हणजे लिहायचं, तसं कधीही होत नाही आणि ती कविताही होऊ शकत नाही. म्हणून मला आजच्या या वातावरणामध्ये मला असं सांगावंच वाटते की हा जो महामारीचा काळ आहे, माणसं समाजात कशी संवेदनहीन बनत चाललेली आहेत, जिव्हाळा कसा आटत चाललेला आहे. हा जिव्हाळा नव्यानं निर्माण व्हावा, नव्यानं पुनरुज्जीवित व्हावा, यासाठीची जी आमची धडपड आहे, मी त्यासाठी एक ठीक आहे सर, खूप छान कविता तुम्ही आम्हाला मांडलीत. तर सर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की बऱ्याचदा साहित्यिकांमध्ये गटतट असतात, मतभेद असतात, अशा चर्चा वर्तमानपत्रातून, वृत्तवाहिन्यांमधून आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणजे आता नुकतंच एका प्रसिद्ध साहित्यिकांनी काही कारणास्तव एक पुरस्कार नाकारला, त्यातून मग एक वेगळी विचारधारा, एक दुसरी वेगळी विचारधारा, असे काही मतभेद समोर आलेत. तर हे खरंच असतं का, किंवा ते असतं तर कुठपर्यंत असतं, किती असतं? आता ज्यांना आपण साहित्यिक म्हणतो, विचारवंत म्हणतो, यांच्या संदर्भात आता बोलणे तर माझ्यासारख्यानं काय बोला. मला सांगा वाटते, साहित्य आपण निर्माण कशासाठी करतो? पुरस्कारासाठी करतो का? माझ्या साहित्यामुळे समाजात परिवर्तन झालं पाहिजे, माझ्या साहित्यामुळे जीवनात प्रकाश निर्माण झाला पाहिजे, दुर्बलांच्या भावना उजागर झाल्या पाहिजेत, यासाठी आपण लिखाण करायचं. आणि साहित्य लेखन करत असताना त्या कुठल्या गोष्टीची अपेक्षा करायची नाही. आम्ही जेव्हा लिहितो तेव्हा कुठल्या पुरस्कारासाठी लिहत नाही, परंतु या समाजव्यवस्थेमध्ये अशी काही की आपली माणसं कशी मोठी होतील, आपापल्या पाटानं कसं पाणी सोडता येईल, ही सध्या चर्चा आहे आणि ते लोकांना दिसते. कसं आहे, मी तुम्हाला असं म्हणायचं आहे की साहित्य क्षेत्रामध्ये पण लॉबी आहे? लॉबी तर आहेच, परंतु मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगू शकतो की सोन्याचे कितीही तुकडे जरी केले ना, पण त्याचं मोल कमी होत नाही. क्या बात आहे, वा वा वा. त्याचं मोल कमी होत नाही. सोनं सोनं राहते, बरोबर. सूर्य सूर्य राहते. मग तुम्ही तिथला पुरस्कार द्या, त्याचा सत्कार करा, त्याचे कार्यक्रम घ्या. लोकांच्या मनात लोक एवढी हुशार आहेत, समाज एवढा निरीक्षक आहे, परीक्षक आहे, तो बरोबर तपासून घेतो कोणता माणूस कसा आहे आणि काय आहे. बरोबर बरोबर बरोबर. मंडळी, सोन्याचे कितीही तुकडे केलेत तरी त्याची किंमत कमी होत नाही. सूर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो काही झाकला जात नाही, असं परकळ मत या ठिकाणी पवार सरांनी मांडलेलं आहे आणि ते अगदी खरं आहे. सर, मला पुढे बोलताना तुम्हाला एक अजून असं विचारावंसं वाटतंय की मी गेले 10-12 वर्षापासून तुमचं साहित्य वाचतोय, तुमच्या कविता ऐकतोय. जवळपास तुमच्या सगळ्या कविता ह्या सामाजिक समता, गरिबी, बरोबर, शेतकऱ्यांचं वास्तव दुःख, बरोबर, या विषयाला धरून तुम्ही मांडलेले आहेत. बरोबर. तुम्हाला कधी प्रेमावर, भावनांवर कविता लिहावशाने वाटल्या का? तसं प्रेमाला माझा नकार नाही आहे. प्रेम हे प्रत्येकानंच केलं पाहिजेत, परंतु तुम्हाला खरोखर प्रामाणिकपणे सांगू का, आम्हाला कधी आमच्या परिस्थितीनं खरोखर प्रेमच दिसलं नाही. क्या बात आहे. कुठं फिरायला जायचं आहे, जिथं पोटाची खळगीच भरलेली नाही, तिथं कसं प्रेम सुटणार आहे? जिथं ओटातच नाही तिथं ओट कसा जाईन ओठाजवळ? बरोबर बरोबर. म्हणून मी असं म्हणत नाही. आता नव्यानं मांडणी जरा आपण करतो की प्रेमातली, समजा मला मोर्चा, निदर्शने, वेगवेगळ्या ठिकाणची एक आक्रमक असणारी स्त्री. तरी पण एखादी कविता लिहिली का तुम्ही प्रेमावर वगैरे? मला नाही वाटत मी असं जाणीवपूर्वक बाबा मला प्रेमानं ती नाही, मला नाही सुचली प्रेमावर कविता. प्रेमावर मी केली कविता कोणती,
मी देशाच्या प्रेमावर कविता केली, हम्म. मी समाजाच्या प्रेमावर केली, पण प्रियसी म्हणून मी प्रेमावर कधी कविता केलेली नाही. प्रियसीच्या संदर्भात नाही. सर मी तुमची एक 2012 दरम्यान एक कविता ऐकली होती. भीम ठरला निखारा जाती जाळून टाकल्या, ह्या आशयाची ती कविता होती. ती कविता आत्ता आपल्याला म्हणता येईल का? म्हटलं ना याच्या अगोदर, गाय चाटते वाचते त्यातलं एक स्टांजा आहे तो, भीम ठरला निखारा जाती जाळून टाकल्या, समतेच्या धम्मासाठी दिन रातीही जागल्या. तुम्हाला काय सांगतो अमोलजी की मी का लिहिलं हे, की बाबासाहेबांनं धर्मांतर केल्यानंतरही जी लोक धर्मांतर करूनही बौद्ध धम्म चांगल्या प्रकारे स्वीकारू शकले नाही. बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही. ज्याचे विचार चांगले आहेत तो माणूस बौद्ध होऊ शकते, आचरणातून बौद्ध होऊ शकते. आचरणातून बौद्ध होऊ शकते. परंतु आजही माझ्या धर्मबांधवांना किंवा जाती पोट जातीच्या संदर्भात मला तो वेगळा विषय आहे हो. परंतु कसं आहे की म्हणून ही जात आणि पोट जात, ज्याला या जाती आणि पोट जातीचे चटके बसतात तोच याच्यावर लिखाण करू शकते. खूप खूप चांगलं, छान सर. सध्या आपण सगळे बघतोय की एकीकडे कोरोना महामारीचं संकट आहे आणि दुसरीकडे आता याच आठवड्यामध्ये आपल्या भागामध्ये मान्सूनचं आगमन झालं. बरोबर. आपल्या बळीराजानं आपल्या शेतकऱ्यांना पेरणी केली. बरोबर आहे. आता बऱ्याच भागांमध्ये पेरणी झाल्यानंतर कुठं पाऊस पडतोय, कुठं पडत नाही. मान्सून सक्रिय झालाय पण पाऊस असा एक समान अजून पाऊस सुरू झालेला दिसत नाही. बरोबर. म्हणून मी तुमची आठवलेली ती पळ रे पाण्या पळ ही कविता आत्ताच्या परिस्थितीला एकदम लागू होते आणि आत्ताचं वास्तव त्या कवितेमध्ये आपल्याला नक्की. म्हणून माझी तुम्हाला विनंती असेल की ती कविता जर आत्ता आपल्याला म्हणता आली आणि सगळ्यांना ऐकवता आली तर नक्कीच म्हणतो. परंतु त्या अगोदर मला असं सांगा वाटते, मी ग्रामीण भागातलाच असल्यामुळे मला शेतकऱ्याचं दुःख, त्याहीपेक्षा शेतमजुराचं दुःख मला जवळून पाहता आलं आणि पाहत आहो. आजही पाहतोय आम्ही. कारण मला शेतकरी जेव्हा बियाणं पेरतो, फार महागीचं राहते, तेव्हा तो जमिनीमध्ये टाकतो. जेव्हा कधी पाऊस येत नाही, कधी आला तर जास्त येते, पीक खराब होतात, त्याच्या ज्या भावना आहेत, ह्या भावना आजकाल कवितेतून चित्रपटातून आपल्याला दिसून येतात. परंतु त्या लोकांबद्दल काही करता येते का आपल्याला? ही फार मोठी म्हणजे एक हा संशोधनाचा विषय ठरलेला आहे अजून. कारण हा देश कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देश हा शेती हा त्याचा कणा आहे. हां, आणि तोच जर मोडकळीस जर येत असेल तर फार अत्यंत म्हणजे येणारे दिवस फार घातक आहेत. असो तरी बळीराजा ज्याला आपण म्हणतो, या बळीराजाला पुन्हा नव्यानं बळ येवो, त्यांच्या भावना, त्यांचे विचार नव्यानं प्रफुल्लित हो असं मला वाटते. म्हणून मी पावसालाही विनंती करतो, याचना करतो की हे पावसा, की तू आमचाही अंत पाहू नको. जेव्हा आम्ही पेरेल, ज्या वेळेस आम्हाला पाऊस पाहिजे त्यावेळी नक्कीच तू बरस असं मला सांगा वाटते. म्हणून माझी पड रे पाण्या ही कविता मी म्हणतो. पड रे पाण्या, पड रे पाण्या, माय थकली भागली. पड रे पाण्या, माय थकली भागली. काया वावरात तीन बीज पांघरली. काया वावरात तीन बीज पांघरली. ती झाली येडी पिसी, तुवा अंधार पाहून. ती झाली येडी पिसी, तुवा अंधार पाहून. तू येतरी मझीम तिले लागली तहान. तू येतरी मझीम तिले लागली तहान. तिची तहान रे मोठी. क्या बात आहे. अशा कविता ऐकल्या की मन तृप्त झाल्यासारखं वाटतं आणि काहीतरी साहित्य आपण ऐकतोय याची अनुभूती येते. बरोबर. धन्यवाद सर. मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता जे काही नवीन साहित्य लिहित आहेत, कविता लिहित आहेत, त्या नवकवींना तुम्ही काय संदेश द्याल?
नवी कवींना संदेश देण्या इतपत मी असा मोठा नाही आहे, परंतु एक मित्र म्हणून मी त्यांना सांगू शकतो की अनेक पुस्तकं असले, अनेक कविता लिहिल्या म्हणजे माणूस मोठा होतो, हे सगळं चुकीचं आहे. तुमची एक कलाकृती जर 1000 लोकांपर्यंत समाज मनात जर ती घर करत असेल तर तिथूनच तुम्ही एक साहित्यिक, एक कवी म्हणून तुम्ही नावाजलेला असा. म्हणून जे आहे ते आहे आणि जे भोगलं, उपभोगलं तेच आपण वास्तवतेवर लिहिलं पाहिजे. वास्तव कवितेला जास्त महत्त्व आहे. जे जगतोय, जे दिसतंय आपल्याला, बरोबर जे बरोबर बघतोय आपण, बरोबर ते बरोबर आपल्या कवितेतून नक्की नक्की. नक्की आलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. आज तुमच्यासोबत चर्चा करताना, तुमच्या कविता ऐकताना एक मन आणि शरीर दोन्हीही भारावून गेलेले होते. बरोबर. आणि नक्की हे सगळी चर्चा ऐकणारे आपले जे प्रेक्षक आहेत यांना सुद्धा याची अनुभूती मिळेल, यात काही शंका नाही. वा वा. आपल्या या चर्चेचा समारोप करताना तुमची अतिशय गाजलेली कविता म्हणजे माझ्या मायेचं चित्रंग. बरोबर. ही खूप प्रसिद्ध गाजलेली, जिच्यावर गाणं निघालं, जिची कॅसेट निघाली आणि खूप सारे गायक मंडळी ही कविता तुमची प्रत्यक्ष गात असतात. बरोबर. तर ह्या कवितेने आपण आपल्या आजच्या चर्चेचा समारोप करावा असं मला वाटतं. माझी आपल्याला विनंती राहील की तुम्ही मायेची चित्रंग ही कविता आम्हा सगळ्यांना ऐकवावी. नक्की नक्की. काय आहे, ह्या एका कवितेमुळे मी महाराष्ट्रात एक कवी म्हणून गणल्या गेलो. कविता पुस्तक रूपानं आली, कविता छापून आलीच, कवितेनं या स्पर्धा, अनेक स्पर्धा गाजविल्या, प्रथम पारितोषिके मिळवली. परंतु जसा पाहिजे तसा त्याला, ज्याला आपण म्हणतो प्रसिद्धी, तशी नव्हती. माझी आणि जेव्हा मुंबईचे लोककवी, मराठी चित्रपट गीतकार, ज्यांच्या आवाजानं एक गोडवा आहे असे प्रशांतदादा मोरे यांनी जेव्हा या कवितेला चाल लावली, तेव्हापासून ही कविता महाराष्ट्रात एवढी गाजली आणि देवानंद पवारची कविता काय आहे ही जनमानसात निर्माण झाली. म्हणून मी या प्रसंगी त्यांनासुद्धा धन्यवाद देऊ शकतो. बरोबर. ही कविता मला आठवते की मी BA फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला असताना ही कविता लिहिली आहे हॉस्टेलमध्ये. तेव्हा आम्ही जेव्हा ग्रामीण भागातून शहरात आलतो, औरंगाबादला आलो, तेव्हा मला माझा देश, माझी आई, माझी माती, म्हणजे ही सगळं कष्ट करणारी आई, मोलमजुरी. आता बी तुम्हाला सांगतो, इकडे जर वातावरण, जर हवा, वारं उदान ज्याला म्हणतो आपण, आलं ना तर घरावरची टीन उडतात काय, मला इथं प्रश्न पडते. हां, ही जी अटॅचमेंट आहे, सामाजिक जाणीव आहे, ती आजही आहे. म्हणून माझ्या देश मला कसा वाटते, माय, माती आणि देश याचं चित्रण मी केलेलं आहे. ही कविता अशी आहे. माया मायेचं चित्रंग मले भारत दिसते, माया मायेचं चित्रंग मले भारत दिसते, तिचा उडता पदर मले तिरंगा भासते, तिचा उडता पदर मले तिरंगा भासते, माया मायेचं चित्रंग मले भारत दिसते, माया मायेचं चित्रंग मले भारत दिसते, तिचा उडता पदर मले तिरंगा भासते, तिचा उडता पदर मले तिरंगा भासते, तिच्या कपायावरचं कुकू अशोक चक्र दिसते, तिच्या कपायावरचं कुकू अशोक चक्र दिसते, तिचा चेहरा पाहून, तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते, तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते, माया मायेचं चित्रंग मले भारत दिसते, तिचा उडता पदर मले तिरंगा भासते, तिचा उडता पदर मले तिरंगा भासते, तिचं फाटक लुगड त्याले तेहतीस तिगळं, तिचं फाटक लुगड त्याले तेहतीस तिगळं, तिचे तेहतीस तिगळं
तिचे ते तिस तिगड मग राज्य घटक क्या बात है, वाटते तिचे ते तिस जबरदस्त. तिगड मग राज्य घटक वाटते माया मायेचं चित्रंग मले ही सुंदर कविता तुम्ही आम्हाला ऐकवलीत. आज तुम्ही माझ्यासोबत इथं आलात, मन मोकळ्या गप्पा मारल्यात, तुमच्या कविता ऐकवल्यात. थँक्यू. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. नेहमी नेहमी परत परत येत राहा आणि नवीन नवीन माहिती आम्हाला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला देत राहा. नक्की नक्की. हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. इथं आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.